नको नको नका मामा फायनल दे. फायनल द्यायचंच नाही पण नाही करणार. हॅलो, चला उपस्थितांचं करूया पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. वैद्य हर्षिका 11 वाकलन आयोजित वाकलन ट्रॉफी आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. आणि अंतिम दिवसामध्ये सामना दुसऱ्या फेरीतील दुसरा मॅच या ठिकाणी आपल्याला पहा मिळतोय. एकीकडे टीम चैतन्येश्वर कुटारी आणि त्याच्या विरोधात मिताली लेवन श्री गणेश कासगाव संघ, जो बदलापूर वांगणी परिसरातील संघ आहे. चला चला जास्त वेळ नका, आता फिल्डिंग लावून घ्या. टीम कुटारी संघ 4 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकला. शिवकर संघाने 2 सामने जिंकल्यात. मागचे 2 सामने अगदी नेट टू नेट झाले, कट टू कट झाले. लास्ट बॉल पर्यंत आले, मात्र गोलंदाजांचा त्या ठिकाणी विजय झाला. आणि ते पाहता मात्र पुन्हा एकदा फलंदाजी स्वीकारले कासगाव संघाने. सलामीची जोडी मैदानामध्ये पहा मिळतोय आपल्याला. भावेश लाने आणि राज लहाणे या 2 बंधूंना पाहतोय. गेम प्ले. पहिलाच बॉल ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. चेंडू चाला डीप मिड विकेटला. फल्डर आहेत, मिसफील्ड झाली आहे आणि 1-2 मध्ये रूपांतर केलं गेलंय. दोन्ही संघात यंगस्टर खेळाडू सातत्याने पहा मिळतात आपल्याला. अत्यंत चांगला ग्राउंड आहे नागमुंबरेश्वरचं वाकणचं मैदान. नेहमी सज्ज असते, कोणत्या इव्हेंट्स असो, कार्यक्रम असो, या वारकरी संप्रदायाचा सप्ताह असो, त्यासाठी सज्ज असतं. इट्स वाईड बॉल. या पंच इशारा करत असताना वाईडच्या स्वरूपामध्ये एकदा मिळाली. गोलंदाज जितेश मात्रेला पाहतोय. पॉवर प्लेचा षटक हाताळत असताना चांगला बॉल होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडू यांचा संपर्क झाला नाही आहे, त्यामुळेच चेंडू गेला डॉट. धावा झाल्यात स्कोरबोर्ड वरती 3. पुन्हा एकदा त्याच दिशेला तोच फिल्डर. आता मात्र लॉंग चेस करायचे. चेंडूने घेतलाय 1 आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला दणदणीत चौकार. फलंदाज भावेश लहाणेच्या बाटमधून पहा मिळतोय. पॉवर प्लेचं खरं तर ओर आहे आणि दोन्ही संघाने अगदी निसटता विजय मिळवला. उडवलाय. जास्त उंची लांबी कमी आहे का? विशाल त्या ठिकाणी विशाल फोल्डिंग करत असताना टिपला झेल. संपलाय तो मात्र भावेश साके.
बंडाऊनला खेळाडू ऋतिक लाणेला पाहतोय. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू. दोन्ही संघाने एक एक अगदी निसट्टा विजय मिळवला शेवटच्या क्षणाला. पुन्हा एकदा चांगला यॉर्कर. डॉट बॉल आलाय चौकारानंतर विकेट नंतर डॉट लास्ट बॉल पहा मिळतोय. दोन्ही बंधुराज मैदानामध्ये. लहाने बंधू कामगिरी चांगली करावी लागेल टीमला करणे. मैदानामध्ये सातत्याने पाहिलं गोलंदाजाने आता भरपूर मुभा आहे. पुन्हा एकदा उडवलाय बॉलला. फटका पासलाय की काय. दोन फिल्डर आल्यात त्याच्या वाक्याच्या बाहेर. वन बाउन्स 4. चला टीम मीटिंग नको प्लीज. अंपायर सांगतात त्याच्याकडे लक्ष द्या. अद्याप आपल्याला याच्यानंतर 3 सामने खेळवायचे आहेत. लक्षात ठेवा. आणि आता 3 वाजल्यात. त्याचबरोबर प्रेझेंटेशन सुद्धा आहे. वेळ लागेल हे लक्षात घेता आपण फास्ट केला थोडंसा. हा कुटारी गावचे श्री जयेश म्हात्रे या ठिकाणी आपण आला असाल तर या मंचावरती आयोजन कमिटी आपल्याला इन्व्हाइट करते. युट्यूबच्या माध्यमातून UTC युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट.in माध्यमातून आमच्या स्पर्धा पाहता. नाईट स्पर्धेचे आयोजक आमचे नवनाथजी राऊत स्वागत आहे आपलं. आणि आमचे वैभव चतुरे आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. चला दुसरं षटक पहिल्या ओव्हरमध्ये 1-11 अशा धावा आपल्याला पाहायला मिळतात. आदर्शला पाहतोय आपण. आदर्श म्हात्रे. दुसरं षटक एका ओव्हरमध्ये 11 आल्या. पुल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. फिल्डर थोडेसे दूर राहिलेत. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. 4 फिल्डर आले एकत्र आणि तोपर्यंत वेळ होत आहे दोन्ही फलंदाजांकडे. 2 धावा एकवटण्याचा आहे. 2 धावा मिळाल्यात. कुटारीच्या विरोधात कासगाव संघ पहिल्यांदाच या 2 संघामध्ये सामना. कारण एक बदलापूर वांगणी परिसरातील संघ पाहतोय. एक आपल्या तलोजा परिसरातील कुटारी संघ. हो पुढे आल्या. डान्सिंग डाऊन द विकेट. व्हॉट अ शॉट. जबरदस्त फटका. जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर. चेंडू सीमा रेषे बाहेर. शुम अंतर. षटक. राज लानेच्या बाटमधून हा षटकार पाहायला मिळाला. रिवर्स फुलटॉस होता. फायदा उठवता आला नाहीये. एक धाव कंप्लीट केली आहे. मिसफील्ड झाली आहे. 102 मध्ये रूपांतर केलं जातोय. षटकारानंतर या 2 धावा मिळाल्या. 21 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. पुन्हा एकदा पुढे आले होते. मिस झाली आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक धाव मिळत असताना राज पुढे एकदा आले होते आणि एकेरी धाव मिळाली. इकडे धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय आपण. 22 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. दुसरं षटक मार्गस्थ. लीडिंग एज आहे. कीपर पुढे सरकतोय. गुड कॅच. फलंदाज बाद. दुसरा धक्का दिला जातोय कासगाव संघाला.
चला करण लहाणे मैदानावरती आल्यात आता. मागच्या मॅच मध्ये सुद्धा शॉर्ट बट स्वीट इनिंग खेळली होती. आता सुद्धा तशीच अपेक्षा असेल त्याच्याकडून. एक चांगला जेन्युइन ऑलराऊंडर आहे टीमचा. स्कोर झालाय तो आता 22-22. दुसरं षटक आहे. 22 धाबा झाल्यात. 2 विकेट गेल्यात मिताली एलियन श्री गणेश कासगाव संघाच्या. पुन्हा एकदा लिडिंग एज पहा मिळतोय. बॅक टू बॅक धक्के दिले जातात. मोठा धक्का लागला आता कासगाव टीमला करणच्या स्वरूपामध्ये. मध्ये आणखीन धावा होतील मात्र चांगला कमबॅक करून दिला. 11ची सरासरी पहा मिळतोय आता कासगाव संघाची. नवीन गोलंदाजी मार्क वरती तिसरं षटक. विशाल मात्रेला पाहतोय टीमचा चांगला ऑलराऊंडर खेळाडू. मगाशी मात्र त्याने सामना जिंकून दिला आपल्या टीमला. चांगली गोलंदाजी टर्निंग पॉइंटचं षटक हाताळलं. धाबा सुद्धा केल्या त्याने. बॅटर नवीन बॅटर सौरभ. तिसरं षटक. पहिलाच बॉल एक्स्ट्रमला पाहतोय आपण. खेळायचं होतं. वाईट 1+1. 2 धावा. बाय 1 गेट 1. 24 धाबा. अद्याप 12 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे कासगाव संघाकडे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. सन्मान दिला. एक धाव कंप्लीट. सेकंडचा काल. या सेन्सिबल क्रिकेट. तुम्हाला जर मोठे पडके खेळता येत नसतील, मोठे पडके खेळल्यानंतर तुमच्या विकेट जात असेल तर सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागतं. बुद्धिमत्तेचा खेळ आहे क्रिकेट. बऱ्याच वेळा पाहतोय की बरेचसे खेळाडू अतिघाई संकटात नाही असं काम करतात. कारण जेव्हा तुम्हाला बॉल टू रन्स लागत असते तेव्हा मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळून सामन्याकडे विजयाच्या दिशेने तुम्ही वाटचाल करू शकता. मग त्याच्यासाठी तुमची मानसिकता पाहिजे. एकात दुसरा ओव्हरमध्ये खराब चेंडू मिळतोच. 2 धाबा एकपटल्या गेल्यात. फुल टॉस. एक धाव. पुन्हा एकदा सेकंडचा कॉल होता मात्र अगदी चेंडू समोर गेला त्यामुळे एकेरी धाव मिळाली. 27 ही धावसंख्या पहा मिळतो आपल्याला खुटारीच्या विरोधात कासगाव संघ. दोन्ही संघाचे पाठीरागे जोडले गेल्यात युट्यूबच्या माध्यमातून. त्यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत. फुल टॉस आणि त्याच्यावरती फुल टॉल वसूल केलाय. डीप मिड विकेटला आलाय गगनचुंबी षटकार. पाच चेंडू 16 धावसंख्येवरती खेळत असताना राज लानेला पाहतोय. सलामीचा बॅटर. मैदानामध्ये अगदी फुलटॉस बॉल होता. बॅटवर व्यवस्थित मिडल केला, हँडल केला आणि एक गगनचुंबी षटकार. पुन्हा एकदा पुढे आला. डान्सिंग डाऊन द विकेट. कॅचचा कॉल. गुड कॅच. जबरदस्त झेल टिपला जातोय. बिग होते. फलंदाज बाद. बिग विकेट. बिग लॉस.
चेंडू 4 2 गो. धाबा झाल्यात एकूण 33 धावा. स्क्वेअर लेगला पडल्यानंतर चेंडू अगदी स्टंपच्या वरून गेलाय. पंच तेच सांगत असताना डॉट बॉल. षटकार आल्यानंतर कमबॅक केलं. मागच्या षटकात सुद्धा असं चित्र पाहायला मिळालं आणि आता सुद्धा तेच चित्र पाहतोय आपण. उडवण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. फिल्डर थोडेसे पाठीमागे आलेत. एकच धाव पहा मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र एकच धाव. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 34. चला आता शेवटचा अंतिम षटक आहे. जतीन मात्रेला पाहतोय. शेवटचं षटक घेऊन आला आपल्या टीमसाठी. मागच्या सामन्यामध्ये कोपऱ्याच्या विरोधात चांगलं षटक फेकलं होतं. एक चेंडूमध्ये 2 धावा त्याने दिल्या नव्हत्या. रिव्हर्स फटका चांगला आहे. सुपर चौकार. गुड शॉट. रिव्हर्स खेळत आणि त्याच्यावरती मात्र आज चौकार येत असताना गरज होती आता चौकाराची, कारण मगाशी सुद्धा कमी धावा पाहायला मिळाल्या. हो पुन्हा त्या ठिकाणी आगळ्या स्टाईलने खेळायचा प्रयत्न. चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा नो बॉलचा यास रिव्ह्यू घेतलाय पंचा सांगत असताना. चौकार बॅक टू बॅक 2 चौकार आल्यात. आता पाहिलं जाईल की चेंडू एक्झॅक्टली होता कुठे तो. इट्स नो बॉल. नो बॉल आहे म्हणजे आता या धाबा एकूण 9 आल्या. आता पुढचा बॉल फ्रीट आहे. एक चेंडू चौकार चांगला चेंडू होता. त्यानंतर आता धावा 5 मिळाल्या. धावसंख्या 43 43 धावा झाल्यात. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. स्ट्राईकला फलंदाज पाहतोय. संदेश राणेला पाहतोय. फ्री हिटचा चेंडू आहे. चला 2 चौकार आल्यात. स्लॉगरचं षटक आहे. फ्रीडचा बॉल. हो व्हॉट अ शॉट. सुपर एक्सलेंट पॉवर. लागोपाठ 3 चौकार. गुड बॅटिंग. काय झालं मला मस्त बॅटिंग
शेवटच्या स्लॉगरमध्ये 3 लागोपाठ चौकार राणेच्या बाटमधून येत असताना पाहायला मिळाले आपल्याला. धावसंख्येला आकार दिला जातोय आता 47-50च्या आसपास पोहोचण्याचा प्रयत्न, कारण कुटारी संघाने सुद्धा मागच्या मॅच मध्ये 52 बनवल्या होत्या. तीन चेंडू 3 चौकार. चांगली बॅटिंग झाली. गोलंदाजाला कमबॅक करून द्यावं लागेल. पुन्हा एकदा रिव्हर्स. वाह, जर बॅटिंग आवडली असेल तर राणेसाठी टाळ्या व्हायलाच पाहिजेत. जबरदस्त बॅटिंग. सलग 4 चेंडू 4 चौकार. संदेश राणे ऑन फायर. जबरदस्त इनिंग. 50 कंप्लीट झाल्या. 51. मिताली 11 श्री गणेश कासगाव संघ 51 या धावसंख्येवरती पोहोचलाय. चांगली बॅटिंग. 4 चेंडू 4 चौकार ठोकले गेल्यात. एक नो बॉल होता त्याच्यामध्ये. संदेश चांगली बॅटिंग करत असताना पहा मिळतोय आपल्याला. शेवटचं स्लॉगरचं षटक. पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये परिवर्तन. 2 फटके रिव्हर्स खेळात, त्यामुळे फिल्डरला बाउंड्री लाईन वरती पाठवण्यात आलंय. ओ क्लीन बोल्ड. या ठिकाणी अत्यंत वेगाने चेंडू आला. चेंडूने घेतलाय स्टॅनचा वेध. फलंदाज बाद. चांगली इनिंग साकारली आहे संदेश राणे. चांगली चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. प्रेक्षकांना असेच फटके आवडत असतात. चौकार षटकार येत असताना मात्र समीर राऊत आलाय. प्रीत भोईर सुद्धा आल्यात. काल त्याने सामना जिंकून दिला प्रीत आपल्या टीमला. चला आता आणखीन चेंडू शिल्लक आहे त्या ओव्हरमध्ये. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ओ चेंडू पडल्यानंतर लेग स्टंपला निघून जातोय. बॅटचा इशारा करत असताना यस रिव्ह्यू घेतलाय. फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय बॅटसाठी. वाईड बॉल. चला 52 52 दाबा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पहा मिळतात. अद्याप 2 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहेत. एखादा फटका आला तर आणखीन स्कोर पुढे जाईल. फुलटॉस स्क्वेअर लेगला खेचलाय समीर राऊतच्या बॅट मधून. हा षटकार. चार चौकार आले. आताचा षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्येचा अगदी वेग वाढवला जातोय. हा आमचे वाकणगावचे जयशेठ पाटील यांना विनंती आहे की मंचावरती या. जयशेठ पाटील आपलं मनपूर्वक स्वागत. फेअर डिलिव्हरी आहे.
चला आता षटकार पाहायला मिळाला समीर राऊतच्या बॅटमधून. पुन्हा एकदा या ठिकाणी बीट होतोय फिल्डर. एक धाव तर कंप्लीट केली आहे, मात्र विकेटला फार महत्व आहे, त्यामुळे तुम्हाला विकेट आता पाहावं लागेल. बॅटर होईल बाद. यास रनआउट. रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का लागला. एकूण धाबा झाल्यात ते आता 59 झाल्यात. 60ची गरज आहे आता. पहिल्यांदाचा हाय स्कोर पाहतो आजच्या दिवसामध्ये. 60 धाबा करायच्यात. प्रत्येक षटकामागे 15 धावसंख्येची गरज आहे. आस्किंग रन रेट प्रति षटकामागे टीम चैतन्येश्वर खुट्टारी या संघाला बनवायचं आहेत. मिताली 11 श्री गणेश कासगाव संघाने 59 केलेले आहेत. 60ची गरज आहे येणाऱ्या 4 षटकामध्ये. तोपर्यंत डीजे. थँक्यू. आवाज ऐकला हे अगोदर आमचे जगदीश पाटील सर आणि बालू पाटील सरांचा. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. महत्त्वपूर्ण मॅच. आमचे ऋषी भोईर जी स्पोर्ट वाकलांचे स्टार ओपनर आणि या स्पर्धेसाठी या आयोजनासाठी महत्त्वपूर्ण त्यांची भूमिका आपण पाहतोय. मोस्ट वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. 59 धावसंख्या बनवली. 60 धावसंख्येचं भलं मोठं लक्ष चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारी समोर. एका बाजूनं मिताली 11 श्री गणेश कासगाव संघाने काय जबरदस्त बॅटिंग केली. सुरुवात थोडीशी चिंताजनक होती, परंतु शेवटाला ज्या पद्धतीचे फटके आपल्याला पाहायला मिळाले खास करून कौतुक करावं लागेल. अंतिम टप्प्यामध्ये येऊन संदेशनं काय अफलातून बॅटिंग केली. सलग 4 चौकार त्याच्या बॅटमधनं आणि राजच्या बॅटमधून देखील 2 उत्तुंग षटकार आपण पाहिले. त्या जोरावरती एक चांगलं टार्गेट सेट केले ते टीम खुटारी समोर. चला ओपनिंग पेअर लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. दरम्यान सोमनाथ भोईर यांचं आगमन पाहायला मिळतं. मोस्ट वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आज गावचा संघ देखील खेळताना पाहायला मिळेल. अर्थात काल तसेच सोमनाथ म्हात्रे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे की या आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. फायनल आखी मॅच चालू आहे.
तर जाऊया मॅचच्या दिशेनं. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये विकी म्हात्रे, विशाल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंड वरती विशाल म्हात्रे. पीपीएल मध्ये देखील संगनायक म्हणून या खेळाडूनं भूमिका बजावली होती. या संघाचा स्टार क्रिकेटर आहे, बायकर मॅन देखील आहे. जबरदस्त बॅटिंग बॉलिंग आपल्याला त्याची पाहायला मिळतं. परंतु या मॅच मध्ये कशा पद्धतीनं तो खेळेल त्यावरती या मॅचचं भवितव्य अवलंबून असेल. कारण की स्टार्ट खूप महत्वाचा आहे. ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की वेल बिगनिंग इज हाफ डन. सुरुवात जर चांगली झाली तर अर्धा पल्ला पार होऊ शकतो. परंतु समोर गोलंदाज देखील तितकाच हुशार आपल्याला पाहायला मिळेल तो करण. पहिला चेंडू पायावरती आदळलाय, पंचांचं बोट आकाशाकडे. फर्स्ट विकेट डाऊन. पहिल्याच बॉल वरती समोर गवसलाय. रॉयल लेगचा शिकार शून्यावरती. विशाल म्हात्रे बॅक टू द डगआउट. निलेशला आपण पाहू शकाल, भरपूर वर्षाचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. आज मात्र अनुभव पानाला लावावा लागेल. कारण की समोर मोठं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी इथनं पॉवर सर्कल मध्ये जास्त धावा बनवाव्या लागतील. करणचा हा देखील सुरेख चेंडू. नामांकित गोलंदाज आहे. फलंदाजी असो गोलंदाजी प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये करण स्वतःला सिद्ध करताना आपल्याला पाहायला मिळतोय. जर बॅटिंग मध्ये ह्या मॅच मध्ये धावा आल्या नाहीत परंतु गोलंदाजी मध्ये मी योगदान देईन हा आत्मविश्वास सध्या त्याचा पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. 2 चेंडू डिलिव्हर करत असताना एकही धाव खर्च केली नाही. ती रनअपचा विचार केला तर 12-15 पावलांचा त्याचा रनअप देखील आपल्याला पाहायला मिळतोय. रिदमनं धावतोय फटका. इथे सजवलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न सफल झालाय. कारण की अगदी सीमारेषेच्या जवळ क्षेत्ररक्षक तैनात होता. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधोमध तो क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आपल्याला सीमारेषेचं संरक्षण करताना. एक क्षेत्ररक्षक डाऊन दी ग्राउंड जिथे लॉंग ऑफ आपण पाहतोय तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एक मिड ऑन देखील आहे. ही व्यूहरचना निलेश म्हात्रेसाठी 2 आकड्यानं स्वतःची आणि संघाची सुरुवात झाली. पल्ला खूप दूरचा गाठायचा आहे. 58 धावा अजूनही विजयासाठी बनवाव्या लागतील. स्लोवर चेंडू, चेंज ऑफ द पेस, हे व्हेरिएशन, हे प्रेझेन्स ऑफ माइंड सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं ते करणचं. या गोष्टी गरजेच्या आहेत. शॉर्ट फॉर्मॅट, शॉर्ट क्रिकेट आपण जेव्हा खेळतात तेव्हा गती सोबत हुशारीनं काही स्लोवर चेंडू देखील आपल्याला हाताळावे लागतात. आणि ते हाताळत असताना फलंदाजाचं माइंडसेट आपल्याला ओळखायचं असतं आणि ते ओळखून गोलंदाजी सध्या तरी आपल्याला करणची पाहायला मिळते. तर मी शॉर्ट पिच चेंडू हुक करत असताना सुरेख फटका. मी म्हटलं होतं अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आहे आणि ते दाखवून देत असताना हुकचा दर्जेदार फटका. चेंडू चाललाय तो फाईन लेगला. सीमा कॉर्डिनेशन खूप गरजेचं असतं आणि ते कॉर्डिनेशन दाखवत असताना निलेश म्हात्रेला आपण पाहतोय. कारण की चेंडूच्या खाली येऊन चेंडूवरती नजर आपल्याला ठेवावी लागते आणि तदनंतर फटका आपल्याला दाखवायचा असतो आणि तो प्रयत्न निलेशचा सफल झाला. अशा प्रकारचे फटके अपेक्षित आहेत टीम चैतन्येश्वर खुटारीला. कारण की 4 षटकं आणि 15च्या सरासरीनं धावा बनवायच्या आहेत विजयासाठी 60 आणि त्यापैकी 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू ड्राईव्ह करत असताना ऑन साइडला ऑन ड्राईव्हचा फटका. गॅपमध्ये आउटफील्ड फास्ट आहे अतिशय वेगानं. सलगचा हा दुसरा चौकार निलेश म्हात्रेच्या बॅटमधनं. या 4 धावफलक दुहेरी अंकात 10 वरती. षटकाची देखील सांगता झाले. एकमात्र गडी बाद झाले. विशाल म्हात्रे परतल्यानंतर मोर्चा सांभाळलाय निलेशनं आणि धावसंख्या नेऊन ठेवली ती 10च्या घरात. परंतु अजूनही लक्ष मी म्हणेन दूर आहे. कारण की आवश्यकता 18 चेंडू आणि 50 धावसंख्येची. 60 बनवायच्या होत्या 4 षटकात विजयासाठी. गोलंदाजी खराब झाली आणि आता त्याची भरपाई या सेकंड सत्रामध्ये बॅटिंग मध्ये करावी लागेल ती टीम खुटारीला.
परंतु समोर अव्वल दर्जाचा संघ खेळतोय, सहजासहजी सामना सोडणार नाही. 10 धावा पहिल्या षटकात आल्यात, 15च्या सरासरीनं धावा बनवायच्या होत्या, म्हणजे त्या तुलनेत थोडासा पिछाडीवरती आपल्याला चेतनेश्वर खुटारी संघ पाहायला मिळतोय. परंतु अजूनही काही बिघडलं नाहीये. अजून येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत. जर कंपॅरिझन पाहिलं तर जेव्हा कासगाव संघ बॅटिंग करत होता, पहिल्या षटकात त्यांनी बनवल्या होत्या त्या 11 धावा, परंतु अंतिम षटकात ज्या आलेल्या धावा त्या जरूर डोकेदुखी ठरतील त्या टीम खुटारीसाठी, कारण की बॅलन्स स्थिती 3 षटकांपर्यंत होती, परंतु अंतिम षटकात ज्या धावा आल्या त्या खूपच महागड्या ठरत आहेत आतापर्यंत खुटारी टीमला. गोलंदाज दुसरं षटक राजला आपण पाहू शकाल. चांगला चेंडू आहे, ब्लॉक हॉलला फेकला होता, तिथनं खोदून काढलंय. विकीला आपण पाहतो धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु विकीनं नकार दिलाय. एकच धाव तिथे प्राप्त होईल. फिल्डिंग चांगली झाली आणि विकीनं ते पाहिलं की थ्रो फेकी देखील अतिशय सुरेख पाहायला मिळतं, म्हणजे एकच धाव तिथे मिळू शकते. विकीमध्ये देखील क्षमता आहे, टॅलेंट आहे, परंतु आज त्याला ती क्षमता ह्या मैदानावरती सिद्ध करावी लागेल. या स्पर्धेत जर ट्रॉफी जिंकायची असेल तर आता करो या मरोची स्थिती त्यांच्यासाठी आपण पाहतोय, कारण की अभिनय तो कभी नाही असं आपण म्हणू शकतो. राज पुढील चेंडू, ओव्हर द विकेटचा हा चेंडू लॉब करायचा होता, लाईन मिस केली. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. जितके डॉट येतील तितकं दडपण आता टीम खुटारीचं वाढताना पाहायला मिळेल. तर एका बाजूला हर्ष उल्हास टीम कासगावच्या बाजूनं, चाहते जरूर सध्याच्या घडीला मैदानावरती फारसे नाहीत, परंतु युट्यूबच्या माध्यमातून घरबसल्या बरेचसे स्पर्धक त्यांची ही स्पर्धा पाहतात, त्यांचं आपण स्वागत करू, कारण की UTC ही वाहिनी कार्यरत आहे आणि थेट प्रेक्षेपण घरबसल्या आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं कौतुक करू. आमचे मनोज भोईर अँड कंपनी आज सुसज्ज आहे आणि त्यांची भरपूर मेहनत. टेक्निशियन टीम मेंबर सध्याच्या घडीला आमचे सूरज गायकर, सूरजला आपण पाहतोय. फुल लेनचा चेंडू, एज लागली आहे, शॉट थर्डमॅन, बॉल अडवलं. फिल्डिंग जबरदस्त आपण पाहतो. फिल्डिंग डिपार्टमेंट खूप चांगलं दाखवले ते टीम कासगावनं. मिताली 11 श्री गणेश कासगाव संघ दूरून आलाय आणि स्वप्न घेऊन या मैदानावरती जरूर हा संघ उतरलाय. किमान 3 पैकी 1 ट्रॉफी आम्हाला जिंकायची आहे या उद्देशानं सध्या त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 सामने सकाळच्या सत्रामध्ये जिंकले टीम सहारा शिवकर्ण आणि तो संघ प्रतीक्षा जरूर करत असेल. इथे त्यांचा स्क्वॉड आपल्याला पूर्ण पाहायला मिळतो आमच्या अगदी डाव्या बाजूला. तर आपला कॅप्टन लगेच संपर्क साधायचा आहे. चांगला चेंडू हलक्या हातानं फक्त स्टेअर करत असताना डीप मध्ये बॉल चालला, फिल्डिंग झाली खराब आणि बॉल निघून चाललाय तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, सीमा रेषा पार, दमदार चौकार. यस, वाकळण गावाचा विचार केला तर बऱ्याचशा स्पर्धा पाहायला मिळतात आणि गजानन ट्रॉफी कमिंग सून सध्या आपण पाहतोय. रजनी क्रिकेट फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळेल. प्रकाश जोतातील ती स्पर्धा आपण पाहू शकता. गजानन क्रिकेट संघ वाकळण यांच्या वतीनं गजानन ट्रॉफी आपल्याला कमिंग सून निश्चित आपल्याला पाहायला मिळतं. आयोजन करता आमचे यस अतुल भोईर आणि ऋषी भोईर आहेत त्या ठिकाणी. परंतु सध्याच्या घडीला जर आपण विचार केला तर वैदेही हर्षिका 11 वाकळण आयोजित वाकळण ट्रॉफी आपण पाहतोय. 3 दिवसाचं हे नीटनेटकं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आजचा अंतिम दिवस आहे. आडवा बॅटनं बॉलला टर्न करत असताना मिड विकेटला बॉल तर चाललाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव घेत असताना फलंदाज झाला बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये निलेश मात्र बॅक टू दी डगआउट, प्रयत्न होता त्याचा, परंतु फारसे मोठे फटके त्याच्याकडनं देखील आले नाहीत आणि तो बाद होतोय. धावफलकाचा विचार केला तर धावफलक 18 वरती षटक दुसरं या ठिकाणी पूर्ण झालंय. पहिल्या षटकात आल्या होत्या त्या 10 आणि दुसऱ्या षटकात धावा आल्या त्या फक्त 8 धावा. लक्ष 60चं होतं आणि त्यापैकी 18चा पल्ला पार केला. अजूनही 42 धावा आणि चेंडू शिल्लक राहिलेत ते आता 12 बॉल 42. ऑन पेपर हे शक्य आहे, परंतु ऑन ग्राउंड हे लक्ष कंप्लीट करतील का हे 2 फलंदाज. नीरज मात्र आता मैदानात दाखल झाला आणि साथीनं विकी, या जोडीला काही करिश्मा करावा लागेल तर मॅच ते जिंकू शकतात. डीजे
फक्त 18 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. मोठं लक्ष आणि त्या लक्षाचं दडपण होतं खरं तर टीम खुटारीवरती. मागच्या षटकामध्ये अंतिम षटकामध्ये घडलेल्या चुका ते दडपण जरूर आपल्याला पाहायला मिळालं. पॅडल स्वीप करायचं होतं, व्यवस्थित बॅटवरती बॉल आला नाही या. एक धाव तर पूर्ण झाली आहे. पंचांचा इशारा आपण पाहू शकाल लेग बाईटचा. संघाच्या खात्यामध्ये ही अतिरिक्त धाव जोडण्यात येईल. 19 पर्यंत मजल मारली आहे. सिंगल डबलनं काम चालणार नाहीये. लक्ष मोठं आहे. आपण नेहमी म्हणतो की सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे, परंतु मॅचची जी स्थिती आहे ते पाहता आता चौकार षटकारच गरजेचे आहेत. 12 मध्ये 42 ची आवश्यकता होती, आता 11 मध्ये 41, म्हणजे जवळजवळ 7 षटकार आपल्याला ठोकायचे आहेत. पहिला आलाय की काय नीरज मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि सेट होऊन आलाय फुलटॉस चेंडू. त्याच्यासाठी हे तोफा होता आणि तो कबूल केलाय. बॉलला फेकून दिलं, मिडविकेट पार आलाय तो उत्तुंग षटकार. षटकार तर टोकलाय, परंतु एक षटकारानं काम बांधणार नाही. या सलग कामगिरी करावी लागेल. ही क्षमता जरूर नीरज मध्ये आपल्याला पाहायला मिळते. सलग षटकार त्याच्याकडनं आपण अनेक मैदानावरती पाहिलेत. गतवर्षी देखील 4 चेंडू 4 षटकार मी पाहिले होते. ह्या वर्षी देखील तो विक्रम त्याचा पाहायला मिळेल का ह्या मैदानावरती? इथे देखील फटका तर चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू फील्ड करण्यात येईल. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. मॅच संपली नाही. जोपर्यंत मी मैदानाच्या आतमध्ये लढतोय तोपर्यंत तो आपल्या चाहत्यांना दिलासा देतोय की मॅच अजूनही संपली नाहीये. 2 धावा इथे मिळतील आणि या 2च्या मदतीनं धावफलक पोहोचले ते आता 27 वरती. अजूनही 33 ची गरज आहे. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ह्या षटकातील 3 चेंडू समाप्त झालेत. निर्धारित जे 3 चेंडू आहेत ना ते अतिशय महत्वाचे आहेत. या 3 बॉलमध्ये आणखीन जर 2 षटकार आले ना तर मॅच बनून राहील. मी म्हणेन ती टीम चेतनेश्वर खुटारीसाठी. एकीकडे प्रयत्न असेल तो मिताल 11 श्री गणेश खासगावचा की आणखीन एखादा ब्रेक थ्रू आणि या मॅच वरची जी पकड आहे ती आणखीन भक्कम होईल ह्यात शंकाच नाही. गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये आपण हर्षदला पाहतोय. चांगला चेंडू हाताळलाय त्यानं. त्याला विकेट नाही तर किमान धावा रोखायच्या आहेत. हा प्रयत्न त्याचा देखील आपण पाहतोय. आणखी कधी कधी काही चेंडू रक्षात्मक पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळतात. विकेट टेकिंग अबिलिटी जरूर आतापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केला, तिथे सफलता मिळाली नाही. कारण की कधी कधी चेंडूला आपण जेव्हा फ्लाईट देतो, फुलटॉस चेंडू टाकतो, तेव्हा मात्र ते एक लालच दाखवलं जातं फलंदाजाला, परंतु तिथे मोठे फटके दाखवले नीरजनं. आणि आता पुन्हा रक्षात्मक पद्धतीनं गोलंदाजी सेफ लाईन आता दाखवत असताना गोलंदाज हर्षद. शॉर्ट पिच चेंडू, गती गती आपल्याला पाहायला मिळतं. छोट्या शरीर यष्टीचा हा खेळाडू. मागच्या मॅच मध्ये देखील मॅच विनिंग त्याची गोलंदाजी, मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यानं पटकावला होता. 8 धावा खर्च करत असताना एक बहुमूल्य विकेट त्यानं टिपला होता. इकॉनॉमिकल स्पेल होता आणि इथे देखील त्याची वापसी पाहायला मिळते. भन्नाट वेग त्याचा आपण पाहू शकाल. टॅलेंट आहे या खेळाडूमध्ये. इथे देखील फटका फसलाय. स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये धावतोय. संधी होती कॉटन बोल्टची, परंतु झेल हातातनं निसटला. ड्रॉप झालाय. अंतिम बॉल आणि तो देखील येतोय डॉट. एकही धाव ह्या बॉलवरती मिळणार नाहीये. षटक तिसरं समाप्त झालंय. धावफलकाचा विचार केला तर 29, गरज असेल ती येणारी 6 चेंडू आणि 31 धावसंख्येची. टीम शिवकर आपला संघनायक आपण रिपोर्ट करायचा आहे. यानंतर लगेचच इथनं जिंकणारा संघ आणि विरोधात शिवकर या 2 संघांमध्ये आपल्याला लढाई पाहायला मिळेल. या स्पर्धेचा विचार केला तर 3 दिवसीय ही स्पर्धा. पहिला दिवस गाजवला VRCC उसाटणे अर्थात विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उसाटणे, समीर पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर कालचा दिवस होम ग्राउंड वरती आपण जीजी स्पोर्ट वाकळणला पाहिलं. तो संघ क्वालिफाय झालाय. म्हणजे ते 2 संघ आणि आज एक संघ सुपर 3 मध्ये आपल्याला 3 संघ पाहायला मिळतील. सद्यस्थितीला 2 सामने जिंकत या स्पर्धेत आव्हान कायम राखलंय ते सहारा शिवकरनं. परंतु इथनं कोणता संघ जिंकेल हे पाहावं लागेल. आतापर्यंत जरूर विनिंग पर्सेंटेज जवळजवळ आपल्याला कासगावच्या बाजूने पाहायला मिळतंय. 80 ते 85% सामना त्यांच्या बाजूने झुकलाय. परंतु क्रिकेट आहे, जी अनिश्चितता क्रिकेटमध्ये आपण पाहतो ते पाहता अजूनही अनुमान लावू शकत नाही किंवा भवितव्य आपण करू शकत नाही. जर खराब चेंडू आले, ज्या पद्धतीनं 25 खर्च झाले होत्या टीम खुटारीच्या, त्यांना आता बनवायच्या आहेत त्या 31.
सन्माननीय नरेशजी जाधव यांचं शुभ आगमन झालंय. त्यांना विनंती की या आपण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी एक कूलर आपण पाहतोय. कारण की या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज यांच्यासाठी आपल्याला कूलर पाहायला मिळतोय. त्या कूलरचे पुरस्कर्ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर विनंती आहे त्यांना की या आपण आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. फक्त आली आहे ती सिंगल. 5 चेंडू 5 षटकाराची आवश्यकता असताना दांडी उद्ध्वस्त केल्या त्रिफलाची. अंतिम षटक हाताळत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जयेशला आपण पाहतोय आणि जयेशकडनं हा महत्वपूर्ण चेंडू आणि ह्या बॉलवरती जरूर विजयाचा शिक्कामोर्तब केला असं आपण म्हणू शकतो. कारण की आता 5 चेंडूमध्ये 30 आवश्यकता असताना दांडी गुल झाली. आता 4 मध्ये 30 धावा, म्हणजे ऑन पेपर देखील हे लक्ष आता शक्य वाटत नाहीये. आहे तेव्हाच तर मोठी स्पर्धा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळतंय. चिंट्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या चिंट्याची भरपूर मेहनत चैतन्य शहर क्रिकेट संघ खुटारीची जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेसाठी पाहिली होती. एक चांगला फलंदाज आहे, वेल फिनिशर आहे, परंतु आज आघाडीच्या फलंदाजांकडनं धावा आल्या नाहीत. त्या कारणास्तव हा संघ पूर्णतः बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅच वरती शिकंजा कसलाय, पूर्णतः वर्चस्व कासगावचं आपल्याला पाहायला मिळेल. दुरून आलेला संघ जबरदस्त कामगिरी. पहिल्या मॅच मध्ये चित्तथरारक मॅच आपण पाहिली आणि दुसऱ्या मॅच मध्ये अगदी दणदणीत विजय त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूने आता दूरवरचा संघ पनवेल विभागातील एक नामांकित संघ आपल्याला पाहायला मिळेल, सहारा शिवकर. या संघातनं खेळत असताना आकाश तुपे असतील, वासुदेव वांगरेला आपण पाहतोय, संदीप जो संघाचं नेतृत्व करतोय, मयूरला आपण पाहतोय, जे एक चांगला संघ. तर त्यांच्या विरोधात खेळत असताना आपण करण यांचा संघ पाहू शकाल. साथीनं आपण आज चांगली बॅटिंग पाहिली संदेशची. एका बाजूला गोलंदाजी देखील खूप सुरेख झाली. ह्या षटकामध्ये देखील गोलंदाजीची भेदकता आपल्याला पाहायला मिळेल जयेशची. म्हणजे एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. चौकार तर आलाय, परंतु जसं आम्ही म्हणतो नेहमी की भात करपून गेल्यानंतर पडलेला पाऊस त्याला किंमत नाहीये, तशाच पद्धतीची ही कामगिरी चालू आहे. आता आव्हान संपुष्टात आलं आणि त्यानंतरचे हे चौकार जे आहेत ते काही कामाचे नाहीत असं आपण म्हणू शकतो. आत्मविश्वास पुढील स्पर्धेसाठी कदाचित चिंट्याला कामा येईल, परंतु आता तर त्यांचा संघ पूर्णतः डॉमिनेट पिछाडीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल काहीसा चमत्कार जर हवा असलेल्या मॅच मध्ये तर मी म्हणेन नो बॉल गोलंदाजाला टाकावा लागेल, तर मॅच मध्ये शिरका होऊ शकतो टीम खुटारीचा. 2 ते 3 नो चेंडू लागतील. गुणसंख्या एक सांगतायत, परंतु ती चुकी होणार नाहीये. ज्या गोलंदाजांनी आतापर्यंत अनुशासित गोलंदाजी केली त्यांच्याकडनं त्या चुक्या होणार नाहीयेत. सामना जिंकलाय, खूप खूप अभिनंदन टीम कासगाव. हार्डलक टीम चेतनेश्वर खुटारी, आपण आलात या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल निश्चित आयोजनकर्त्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार व्यक्त करतो. तर लगेचच आपण मॅचची मॅन ऑफ द मॅच देखील देऊ आणि दोन्ही संघादरम्यान टॉस देखील करणार आहोत. तर चला, टीम कासगाव आपला संघनायक आणि टीम शिवकर आपला संघनायक टॉस साठी यायचा आहे. साथी आमचे गुणसंख्या लेखक भावार्थ आता माहिती देत आहेत की या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांना अंतिम